निसर्गायन या पर्यावरण विशेष अंकाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माझे मार्गदर्शक सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय पवार साहेब, आदरणीय आदमाने साहेब, ज्यांनी हा सुंदर योग घडवून आणला आणि सोलापूरच्या ज्वलंत प्रश्नांसाठी एक नवीन माध्यम उघडून दिलं, असे माझे मोठे बंधू आदरणीय शिवाजी सुरवसे साहेब आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण। खरं तर सुरवसे साहेबांची निसर्गाबद्दलची आवड, प्रेम, आस्था ही शहरामध्ये फिरताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते। शहरातील प्रमुख मार्गांचं जे सौंदर्य आहे, जे हरितीकरण आहे, हरितपट्टे विकासाचं जे काम आहे पवार साहेब, ते सुरुवातीला यस न्यूज माध्यमातून सुरवसे साहेबांनी त्यांच्या जुन्या ऑफिसकडे जाणारा जो रोड आहे, तिथली जी झाडांची हिरवळ आहे ती जोपासण्याचं काम त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलं। खरं तर निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट भरभरून देतोय, या निसर्गाचा आपण सर्वजण काहीतरी देणं लागतो। या प्युअर इंटेन्शननं आणि निसर्गावरच्या त्यांच्या असलेल्या प्रेमातून आपण त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट बघू शकतो, ज्याच्यामध्ये त्यांची निसर्गाची फोटोग्राफी आपल्याला बघायला मिळते। झाडांच्या, विविध पशुपक्ष्यांच्या, इव्हन फुलपाखरांच्या पण वेगवेगळ्या फोटोग्राफीचा आस्वाद आपल्याला त्यांच्या फेसबुक आणि विविध माध्यमांवरती पाहता येतो। खरं तर निसर्ग आहे म्हणून आपण आहोत। निसर्गाकडे फक्त देण्याची भावना आहे, ती भावना कुठेतरी आपण सगळ्यांनी शिकणं आणि अंमलात आणणं गरजेचं आहे। संस्कृतमध्ये खूप सुंदर श्लोक आहे, परोपकाराय वहन्ति नदीः, परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय दुधन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम। याचा अर्थ असा आहे की नद्या या परोपकारासाठी वाहत आहेत। नदीला स्वतःची ताण नाही भागवायची, नदीला लोकांच्यासाठी वाहायचंय। झाड जे बहरतं, जे फळं देतं, ते लोकांच्यासाठी देतं, जेणेकरून त्याचा फायदा इतरांना व्हावा। गाय दूध देते ते स्वतःच्या वासरासाठी आणि आपल्या आहारासाठी देते। तशाच पद्धतीनं आपला असणारा जो देह आहे हा इतरांच्या उपयोगासाठी यावा, परोपकारासाठी उपयोगी यावा, ही एकच शिकवण आज या निमित्तानं आपण सगळेजण निसर्गाकडून शिकूया, एवढी सदिच्छा आपल्याला या निमित्तानं देतो। आणि यस न्यूज मराठीची जी ही उत्तुंग अशी भरारी गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे, ही अशीच अखंडितपणे सुरू राहावी, याही पेक्षा मोठा त्यांचा जो आवाका आहे तो वाढत जावा आणि सोलापूर जिल्ह्यासहच महाराष्ट्र, देश आणि जगभरामध्ये आपल्या सोलापूरच्या यस न्यूज मराठीचा डंका असत वाजत राहावा, एवढीच सदिच्छा या निमित्तानं देतो आणि थांबतो। जय हिंद।